त्यानंतर मी महापौर बोलणार होते पहिली विरोधी अजून सुद्धा मी यांच्याच बरोबर भावासारखं सहकार्य करतात. सेवन ज्युनियरिया या सोसायटीमध्ये आज आपण पर्यावरण, पाणी तसंच या भागातील सर्व प्रश्नांना त्यांचं प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी जी बैठक लावली ती आमचे प्राध्यापक नामदेवराव जाधव, आमचे मार्गदर्शक, आमचे मोठे बंधू, तसेच आमचे मोठे बंधू भाऊसाहेब भोईर आणि या भागातील नगरसेवक ज्यांच्या पुढाकाराने ही बैठक आता आयोजित केलेली आहे. आमचे मोठे बंधू चेतन भाऊ भुजबळ, कुणाल भाऊ, तसेच आमच्या उपमहापौरताई शर्मिलाताई बाबर आणि आताच आमच्या स्थायी समिती अध्यक्षांचा पण मला फोन आला होता. ते महानगरपालिकेचे त्यांना यायला उशीर होतोय तर ते म्हणजे मी येऊ शकलो नाही. माझ्या वतीने तुम्हीच बैठक पुढं करून घ्या. आपल्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि डायरेक्ट आपण पाणी प्रश्नावरच येऊ. आता दोनच प्रश्न जे नामदेवरावांनी किंवा आपण सगळ्यांनी सांगितले, पाणी प्रश्न आणि पर्यावरण. तर पाणी प्रश्नाच्या बाबतीत आम्ही पहिल्या दिवसापासून खूप जागरूक आहोत. या शहरात स्वच्छ आणि नियमित पाणी मिळणे आपल्या सर्वांचा अधिकार आहे आणि तो आपल्याला देणारच आहे. त्याबद्दल आम्ही वारंवार पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत आहे. कालच मी पुण्यात पण गेलो, चंद्रकांत दादांना भेटलो. आपल्या शहरातील 30 MLD पाणी पुणे शहराला दिलं जाते. तर ते चंद्रकांत दादांनी महापौरांना सूचना पण दिल्या. लवकरच ती बैठक होईल. त्या पुण्यातील पाणी पुरवठ्याचे अधिकारी, आपले पाणी पुरवठ्याचे अधिकारी, पुणे शहराचे महापौर आणि आम्ही आणि चंद्रकांत दादा मिळून ते 30 MLD परत आपल्या शहराला कसं घ्यायचं त्यानुसार नियोजन करणार आहे. त्याच्यानंतर दामा स्टेटची जी पाईपलाईन योजना आहे ती 70% पूर्ण झालेली. 30% पाईपलाईनचा नवीन ठेकेदार नेमून ते 6 ते 7 महिन्यात ती योजना पूर्ण होणार आहे. त्यांनी आपल्या शहराला 170 MLD पाणी मिळणार आहे. म्हणजे 200 MLD पाणी अजून जर 7-8 महिन्यात आपल्याला मिळालं, पुण्याचं 30 MLD आणि बामा स्टेटचं 170 MLD, तर 2031 पर्यंत नियमित पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. आणि स्वच्छ पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पवना बंद जलवाहिनी या प्रकल्पाला सभागृहात आता काल परवाच आमची सभागृहाची बैठक जीबी झाली. त्यामध्ये सर्वांनी जे महानगरपालिकेच्या ठेवी आहे त्या मोडायला लागल्या तरी चालतील, परंतु पाण्याचा प्रश्न पहिल्यांदा सोडवायचा असा निर्णय झालेला आहे. त्यामध्ये भाऊसाहेब पण होते, स्थायी समिती अध्यक्ष होते, उपमहापौर ताई होत्या. सर्वांनी त्या एकमताने त्याच्यावर एकमत केलेलं आहे की पाण्याचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण आता आपल्या शहराची लोकसंख्या 35 ते 38 लाख आहे. ती पुढच्या 5-10 वर्षात 50 लाखापर्यंत जाणार आहे आणि रोजच पाण्याची समस्या आपल्याला भेडसावणार आहे. त्याच्यावर एक ठोस उपाय म्हणून जर पिंपरी शहराच्या महानगरपालिकेच्या ज्या ठेवी आहेत त्या मोडायला लागल्या तरी चालतील, पण पाण्याच्या प्रश्नासाठी रावेतचं पंपिंग स्टेशन 40 वर्ष जुनं झालेलं आहे. त्याचं RCC पण हालत आहे. ते कधीही बंद झालं तर शहराचं पाणीच बंद होईल. तो पण प्लॅन नव्याने करावा लागणार आहे. दुर्गा टेकडीचा जो प्रेशरचा प्लॅन आहे त्यांनी ग्रॅव्हिटी, झिरो ग्रॅव्हिटी म्हणजे उंचीवरून जेव्हा टाक्यांमध्ये पाणी येतं, आता जे प्रेशर कमी जास्त होतं ते होणार नाही. एक सलग पाणी पटकन शहराच्या सर्व भागात जाईल आणि फास्ट मध्ये सगळ्या नागरिकांपर्यंत पोहोचेल. पाण्याच्या प्रश्नावर आम्ही खूप गंभीर आहोत आणि खूप चांगल्या प्रकारे त्याच्यात काम करत आहोत. अधिकारी आम्हाला मार्गदर्शन करत आहेत. सगळ्यांची त्या पाण्याचे प्रश्न सोडवण्याची मानसिकता खूप चांगली आहे. त्यामुळं लवकरात लवकर पुढच्या 2-3 वर्षात पाण्याचा प्रश्न पूर्णपणे निकाली काढायचा आम्ही ठरवलेला आहे आणि तो निकाली काढणारच आहे. आणि त्यामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य, आपल्या सर्वांचा संयम अपेक्षित आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न आता शहराचा आहे पर्यावरण. नामदेवरावांनी जसं सांगितलं, आता इथं एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे आपलं आयुष्य कमी होत चाललंय. नामदेवराव असं म्हणतात की आपण पुढच्या पिढीचं कर्ज असतं आपल्यावर. जसं आपल्या वडिलांनी, आपल्या आजोबांनी आपल्याला शुद्ध हवा दिली, चांगलं अन्न दिलं, चांगलं शिक्षण दिलं, चांगले विचार दिले, चांगले संस्कार दिले, त्यामुळे आज आपण चांगल्या पद्धतीने जगत आहोत. आपणही कर्तव्य आपण आपल्या पुढच्या पिढीला हेच दिलं पाहिजे. शुद्ध हवा दिली पाहिजे, चांगलं पिण्यायोग्य पाणी दिलं पाहिजे, चांगलं अन्न दिलं पाहिजे, शिक्षण दिलं पाहिजे, संस्कार दिले पाहिजे. तर हे कर्ज फेडण्याची जबाबदारी आपली आणि ते फेडण्यासाठी आपण ही बैठक लावलेली आहे. आता बैठकीला पर्यावरण विभागाचे जे भरारी पथक आहेत, की जे तडाळी म्हणजे जे धाड घालतात, जे पर्यावरण प्रदूषण करतात त्यांच्यावर धाड घालतात, ते पथक आहेत ते आल्हार साहेब आहेत.
काय नाव सर? निकम साहेब. दोन्ही अधिकारी आपल्या सोबत आहे. महानगरपालिकेत जेव्हा नामदेवराव आले तेव्हा आमचं असं ठरलं, शहराच्या दृष्टीने जर पूर्ण नियोजन करायचं तर कन्स्ट्रक्शन साईट तर आहेतच, पण नदीचं प्रदूषण पण खूप मोठं होत आलंय. मी इंद्रायणी नदीला जेव्हा भेट दिली तर अक्षरशः अख्ख्या महाराष्ट्रातून नागरिक तिथे येतात आणि ते पाणी पितात, आंघोळ करतात, ते पूर्ण केमिकलचं पाणी, पूर्ण काळं पाणी. म्हणजे ती आपली आस्था आहे म्हणून लोक भावनेनी भक्तीने ते नदीमध्ये उतरतात, ते नदीला माता मानतात. म्हणजे नदीमध्ये आंघोळ केली की त्यांना पवित्रता वाटते. पण सांगायची गोष्ट अशी की पवना नदीची तीच परिस्थिती आहे. पवनाची काही वेगळी नाही, मोळाची काही वेगळी नाही, म्हणजे गटारगंगा झालेली आहे. तर या बाबतीत ठोस उपाय करायचा असेल तर समाजातील सर्व नागरिक, सर्व एनजीओ यांनी, समजा माझ्या भागात प्रदूषण होते, हा कन्स्ट्रक्शन साईट वाला, हा बिल्डर चांगल्या नियम पाळून जर कन्स्ट्रक्शन करत नाही तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी तुम्हीच सहभागी व्हा. पारदर्शक काम करण्यासाठी आपण प्रत्येक भागात असे एनजीओ अधिकाऱ्यांबरोबर ते स्वतः जातील आणि अधिकाऱ्यांनी कारवाई नाही केली तर अधिकाऱ्यांना सस्पेंड करायचं काम माझे, सोबती करायचं काम माझे. मी माझ्या कामात कामची कल्पना करणार नाही, तुम्ही तुमच्या कामात कामची कल्पना करू नका आणि याचा गैरफायदा पण कोणी घेऊ नका. नाही तर नागरिक काही येतील, अधिकाऱ्यांबरोबर जातील आणि ब्लॅकमेलिंग चालू करतील. हे असं करता कामा नये. जर आपल्याला प्रदूषण मनापासून कमी करायचंय तर स्वच्छ आणि पारदर्शक काम करा. जेव्हा बिल्डर आपल्याकडे येतील आणि ते त्यांची चूक कबूल करतील, चूक स्वीकारतील की आम्ही ग्रीन नेट्स लावू किंवा आम्ही आमच्या आतमध्येच कन्स्ट्रक्शन करू, बाहेरच्या देशात असं धोरपडच होत नाही. किती मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधल्या जातात, ते नियमातच करतात सगळं. त्यांना स्वतः सिव्हिक सेन्स चांगला आहे त्यांचा. तसं आपल्या नागरिकांचं सुद्धा पाहिजे. सर्व जर व्यापारी इथे येऊन आपल्या शहरात पैसे कमवतात तर नियमानेच कमवले पाहिजे ना, त्यांना तो दंड झालाच पाहिजे. ते नक्कीच आपण चालू करू. एक पुढच्या मीटिंगच्या आधी नामदेवराव आपण एक शहराचं नियोजन करू. नदी प्रदूषणावर किंवा वायू प्रदूषणावर तुम्ही काही लोकांची लिस्ट काढा जे दिवसातून एखादा तास द्यायला तयार आहे. ते जातील प्रत्येक भागात, आपल्याला सांगतील इथं प्रदूषण होतंय, मी अधिकाऱ्यांना सांगेन त्यांच्यावर कारवाई करा. ती कारवाई चालू करू. नदीच्या बाबतीत तेच करा. मी स्वित्झर्लंडला 3 वेळा गेलो ना, 3 वेळा. मी मला वाटतं माझ्या आयुष्यात 10-15 वेळा जायचे. मला स्वित्झर्लंड मध्ये जायला खूप आवडतं. म्हणजे एक वेगळं जग येते. आपल्या पृथ्वीवर असं पण काही असतं असं तिथं गेलं म्हणजे असं छायाचित्र काढल्यासारखं पेंटिंग. आणि तिथला एक किंवा 4-5च्या वर गेल्यावर त्यांच्या मोबाईल मध्येच रेड अलर्ट. त्यांना आणि तिथले नागरिक एवढे जागरूक आहेत, त्यांना राजकारण वगैरे काही कळत नाही. एकच पार्टी कायम सत्तेत असते. तिथे काही युवा नेता नाही, तिथे काही वर्गाने नाही, तिथे काही भानगडी नाही. आणि त्या नागरिकांचे कशावर होतात तर एक याव काय एपीआय का वाढला किंवा हा सिग्नल का बंद पडला याच्यावरच चर्चा होतात. खेळाडू कसे घडले पाहिजे, हा आपल्या भागात शास्त्रज्ञ कसे होतील, कंपनी नवीन नवीन आपण संशोधन कसं करू, अशा चर्चा होतात. तर आपण सर्वांनी नागरिकांनी आमच्या समवेत या सर्व गोष्टींसाठी जागरूक होऊ. पर्यावरण आपल्या शहरातील पूरक कसं होईल यासाठी प्रयत्न करायचा आहे. आपण पुढच्या मीटिंगच्या आधी एक कागदावरच आता आपल्या मध्ये जो काम करायला असतो त्यांची लिस्ट काढू, त्यांना त्यांची जबाबदारी देऊ, अधिकारी सोडून देऊ, जेणेकरून काम सुरुवात होईल. कारण हे एक दिवसाचं काम नाहीये. हे आता सुरुवात केलं तर पुढच्या 3-4 वर्षात आपल्याला शहर स्वच्छ सुंदर दिसत. आणि शहर हरित करण्यासाठी दुर्गा टेकडीमध्ये आपण ऑक्सिजन पार्क करतोय ना, तुमची पण संकल्पना आहे. त्याच्यात तुमची मला मदत लागणार आहे, पावसाळ्यांची मदत लागणार आहे. सर्व 203 उद्यानं आहेत शहरात, ती स्वच्छ हरित सुंदर कशी करता येईल त्याकडे आपण त्याचा एक प्रोजेक्ट करणार आहोत. तर अशा पद्धतीने शहराचा सर्वांगीण विकास म्हणजे फक्त कन्स्ट्रक्शन, इमारती, रस्ते, वास्तू हा नसून ते शहरातील नागरिक किती आनंदी आहेत, त्या नागरिकांमध्ये आनंदाची भावना किती आहे याच्यावर शहराचं खरं तर गुणवत्ता ठरली जाते. त्यामुळं आपण आपलं स्वच्छ शहर करायचं तर तुमची तेवढीच जबाबदारी आहे. त्यामुळं नामदेवरावांना मदत करा, भाऊसाहेब आहेत, चेतन भाऊ आहेत, यांच्या माध्यमातून आपण एक टीम तयार करा. तिथून पुढच्या काळात आपण स्वच्छ प्रदूषण मुक्त शहर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करू. आणि आपल्या सर्वांनी इथं बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो मनापासून. धन्यवाद.